स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि आपल्या विचारांनी इतिहास उजळवणारे स्वतंत्रवीर सावरकर यांच्या स्मृती जपणारे हे आहे सावरकर सदन. सावरकरांनी देशाप्रती केलेले कष्ट, त्यांचं देशावरचं प्रेम हे बघितलं किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली, अंगावर डोळ्यात तर पाणी येतच, पण अंगावर सुद्धा शहारे येतात. रत्नागिरीहून मुक्त झाल्यानंतर 10 मे 1937 रोजी सावरकर दादरमध्ये राहू लागले. 1938 मध्ये पूर्ण झालेलं सावरकर सदन हे त्यांच्या उत्तर आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीचं केंद्र बनलं. किती कष्टात त्यांनी दिवस काढले, संबंध तारुण्य त्यांनी कष्टात घालवलं आणि त्याला साथ त्यांच्या पत्नी, वीरपत्नी माई सावरकर यांनी त्यांना अतिशय अमोल अशी सुयोग्य अशी साथ दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटींनीही या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढलं. असा देशावर प्रेम करणारा नेता दुसरा कोणी होईल असं वाटत नाही. देशभक्तीचा इतिहास जवळ अनुभवायचा असेल तर सावरकर सदनला एकदा नक्की भेट द्यायला हवी.